नमस्कार, मी केतकी जोशी आणि पहिलीच बातमी आहे दिल्लीतून आलेली। आपल्याला माहिती आहे कालच नवीन मंत्रिमंडळाचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे आणि नवीन जे मंत्री आहेत त्यांनी आज पदभार स्वीकारलाय। आता या सगळ्या नवनियुक्त मंत्र्यांना पंतप्रधान मोदी यांनी एक अत्यंत महत्त्वाची सूचना केलेली आहे आणि ती म्हणजे या सगळ्या नवनियुक्त मंत्र्यांना 15 ऑगस्ट पर्यंत दिल्लीतच थांबण्याची सूचना करण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनियुक्त मंत्र्यांची बैठक घेतली आणि त्यावेळेला त्यांनी ही सूचना केली। सगळ्याच मंत्र्यांनी लवकरात लवकर आपल्या मंत्रालयाचा पदभार घेऊन काम सुरू करावं अशी सूचना सुद्धा पंतप्रधान मोदींनी केली होती आणि माध्यमांसोबत जास्त बोलू नका अशी महत्त्वाची सूचना सुद्धा मंत्र्यांना करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता टीम मोदी इन ॲक्शन असं म्हणायला हरकत नाहीये। या पंतप्रधान मोदींनी या सगळ्या नवनियुक्त मंत्र्यांबरोबर आज बैठक घेतली, त्यांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या आणि त्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची सूचना ही आहे की 15 ऑगस्ट पर्यंत एकतर तुम्ही दिल्लीतच थांबा आणि दुसरी महत्त्वाची सूचना म्हणजे माध्यमांशी जास्त बोलू नका। काय कारणं आहेत यामागची नेमकी ते आपल्याला कळलंच, पण या अत्यंत महत्त्वाच्या सूचना आहेत। आपल्याला माहिती आहे काल या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे। पंतप्रधान मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातला हा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आहे। अनेक तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे, अनेक नवीन चेहरे या मंत्रिमंडळात आहेत। शक्यतो या मंत्रिमंडळामध्ये आम्ही सगळ्यांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे असं सुद्धा सांगितलं जात आहे। महाराष्ट्रातून नारायण राणे, भारती पवार या दोघांनी पदभार स्वीकारला। रेल्वे राज्यमंत्रीपदाचा पदभार रावसाहेब दानवे यांनी स्वीकारलेला आहे। त्याचबरोबर कपिल पाटील यांना देखील मंत्रिपद आहे, राज्यमंत्रीपद आहे। भगवान कराड यांना देखील राज्यमंत्रीपद देण्यात आलेलं आहे। अनेक महत्त्वाचे इतरही जे चेहरे आहेत त्यांनी आज पदभार स्वीकारला आहे। ज्योतिरादित्य सिंधिया असतील, त्याचबरोबर अनुराग ठाकूर असतील, या सगळ्यांनी पदभार स्वीकारला आहे। लवकरात लवकर तुम्ही तुमचे पदभार स्वीकारा आणि फक्त तुमच्याच नाही तर इतर खात्यांची देखील माहिती करून घ्या अशा देखील मोदींनी मंत्र्यांना सूचना केलेल्या आहेत। त्याचबरोबर लवकरात लवकर काम सुरू करण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। मंत्रालयाचा पदभार आता लवकरच सुरू करा आणि तुम्ही कामाला सुरुवात करा, माध्यमांसोबत बोलू नका, ही मात्र अत्यंत महत्त्वाची सूचना पंतप्रधान मोदींनी केलेली आहे। कालच हा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि 15 ऑगस्टपर्यंत या सगळ्या मंत्र्यांना आत्ता तरी दिल्लीतच थांबण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। याचाच अर्थ कोणताही मंत्री त्यांच्या मूळ मतदारसंघात, मूळ गावी किंवा मूळ शहरामध्ये 15 ऑगस्टपर्यंत परतू शकत नाहीये। महत्त्वाची बातमी आहे, पंतप्रधान मोदी यांनी या सगळ्यांची बैठक आत्ता घेतली काही वेळापूर्वी, त्यांनी काही महत्त्वाच्या सूचना देखील केलेल्या आहेत। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास। प्रशांत, बैठक घेऊन काही सूचना करणं पंतप्रधानांनी हे तर अपेक्षित होतं, पण माध्यमांशी बोलू नका अशी सूचना एकतर का करण्यात आलेली आहे आणि 15 ऑगस्ट पर्यंत दिल्लीतच थांबण्याचे आदेश काय देण्यात आलेत? महत्वाचं म्हणजे आज जो मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे त्यानंतर येत्या 19 जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे। त्यापूर्वी सर्व मंत्र्यांनी तयारी करून घ्यावी मंत्रालयाची, कारण की प्रश्नोत्तराच्या तासाला उपस्थित राहावं लागतं आणि उत्तर द्यावं लागतं। हे सगळं असताना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे स्पष्ट केलं की आगामी 15 ऑगस्टपर्यंत जाऊ नका दिल्ली सोडून, कारण की तुमच्या मंत्रालयाची तयारी करून घ्या। आपल्यासाठी मंत्रालय नवीन असेल त्यामुळे स्पष्ट आदेश दिले आणि चांगल्यात चांगलं काम कसं करता येईल, कारण की आगामी 2 वर्षांमध्ये पुन्हा निवडणुका होईल लोकसभेच्या। त्यापूर्वी सर्व तयारी आणि आगामी लोकसभेची तयारी आतापासून सुरू करा, यासाठी 15 ऑगस्टपर्यंत जाऊ नका अशा सूचना दिल्या आणि जास्तीत जास्त वेळ हा मंत्रालयाला द्या असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। यानंतर एक अतिशय महत्त्वाचं म्हणजे आज जेव्हा बैठक घेतली तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं की अधिकाऱ्यांची त्यांनी झाडाझडतीच घेतली आणि अधिकारी झाडाझडती घेताना त्यांनी माहिती का नाही आणली अशा प्रकारची विचारणा देखील केली आहे। एक अतिशय महत्त्वाचं आहे हे की मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी तयारी का नाही केली असा हा प्रश्न थेट विचारून त्यांनी मंत्रालयांची भंबीरी उडून देण्याचा प्रयत्न देखील केला होता आणि यातून कुठेतरी कडक प्रशासन आहे हे दाखवण्याचा प्रयत्न कुठेतरी नारायण राणे यांनी केलेला आहे। स्टुडिओ प्रशांत, आणि पुन्हा कॅबिनेट मंत्री एक कॅबिनेटची सगळ्या बैठक होणार आहे आज अपेक्षित आहे। आज सायंकाळी 5 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे जी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून होणार आहे आणि सोबतच सायंकाळी 7 वाजता मिनिस्टर ऑफ कौन्सिलची बैठक होणार आहे। या 2 बैठकी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। दोन्ही बैठकी या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून होणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे। पण या सगळ्या बैठकीच्या पूर्वी ज्या पद्धतीने सर्व मंत्र्यांना सूचना करण्यात आल्या की आज सायंकाळी 4 वाजेपर्यंत सर्व मंत्र्यांनी आपापला पदभार घ्यावा आणि यातून कुठेतरी मंत्रालयामधून काय करता येईल, कशा पद्धतीने योजना आखता येईल या संदर्भात
संदर्भात देखील विचार करावा असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. प्रशांत, तू जशी माहिती देतोयस त्यानुसार महत्त्वाच्या सूचना पंतप्रधान मोदींनी तर दिलेल्या आहेत. अनेक मंत्री जे आहेत ते नवीन आहेत या मंत्रिमंडळात, पहिल्यांदाच काही जणांना स्थान मिळालेलं आहे. त्यांच्यासाठी हे सगळं नवीनच असेल, त्यांच्यासाठी म्हणून पंतप्रधानांनी काही विशेष सूचना केल्या आहेत का? बरोबर आहे. विशेष सूचना केली आहे की माध्यमांशी कमीत कमी बोलावं, की बोलणं टाळावं. माध्यमांसोबत तंबी दिलेली आहे सध्या थेट की नरेंद्र मोदींनी की माध्यमांशी बोलू नका, कारण की माध्यम ज्या पद्धतीनं बातम्यांच्या संदर्भात आणि बैठकीच्या संदर्भात किंवा ज्या पद्धतीनं जीही वार्तांकन करायचं त्या संदर्भात मोदींनी स्पष्ट केलंय की अनेकदा यामध्ये चुका होतात आणि अनेक अनुभवी लोक असो किंवा नवीन तरुणांकडून जास्त चुका होण्याची शक्यता असतात, कारण की ओघाच्या भरामध्ये अनेक गोष्टी बोलून जातात, ज्या गोष्टी बोलण्याची गरज नसते असंही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. त्यामुळे माध्यमांसोबत बोलू नका आणि जास्तीत जास्त प्रयत्न करा की मंत्रालयात राहून जास्तीत जास्त काम कसं करता येईल आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत कसं पोहोचता येईल असा प्रयत्न करा. आणि आगामी 3 महिन्यामध्ये टार्गेट दिलं आहे की सगळ्यांनी मंत्रालयावरती पकड मजबूत करावी, हे स्पष्टपणे नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलेलं आहे. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. आणि पंतप्रधान मोदींच्या या स्पष्ट सूचना आहेत, माध्यमांशी कमीत कमी बोला, तुमच्या खात्याची माहिती करून घ्या, प्रश्नोत्तरांचा कालावधी असो पावसाळी अधिवेशनात त्याला सामोरं जाण्यासाठी तयार राहा, अशा अनेक सूचना पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आहेत. आणि काल पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला, पण या विस्तारापूर्वी 12 जणांना डच्चू देण्यात आला. आरोग्यमंत्री हर्षवर्धन, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद, माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक या बड्या मंत्र्यांची गच्छंती झाली. रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्याबद्दल कमालीचं आश्चर्य व्यक्त होतंय. या दोघांकडे तर एकापेक्षा जास्त मंत्रिपदांची देखील जबाबदारी होती. तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे, त्यामुळे कदाचित यांना बाजूला करण्यात आला असं देखील सांगितलं जात आहे. यानंतर थेट जाऊयात नाशिकमध्ये, जिथे महापालिकेच्या बस सेवेचं लोकार्पण आहे. देवेंद्र फडणवीस बोलतात, थेट जाऊयात. प्रकारचं इंटिग्रेशन येत्या काळामध्ये जेव्हा ही निओ मेट्रो तयार होईल त्यास आपल्या बस सिस्टीमचं आपल्याला त्याच्याशी करावं लागेल. आणि एक तिकीट, सिंगल तिकीट घेतलं की ते तिकीट बसमध्येही चालेल आणि ते तिकीट आपल्या मेट्रोमध्येही चालेल. अशा प्रकारचं इंटिग्रेटेड तिकीटिंग सिस्टीम ज्यावेळेस आपण करू त्यावेळेस एक संपूर्ण अशा प्रकारचं आपण आधुनिक अशा प्रकारची ट्रान्सपोर्टेशनची सिस्टीम हे आपण नाशिक शहराला निश्चितपणे त्या ठिकाणी देऊ शकू. आणि त्यातनं नाशिक जे एक अतिशय सुंदर शहर आहे, नाशिक हे एक मला असं वाटतं की पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचं शहर आहे. अशा या शहराला एक आधुनिक अशा प्रकारची ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम मिळेल. मला आठवतं की ज्यावेळेस मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो आणि तेव्हा कुंभाचं काम सुरू होतं आणि त्या काळामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या काही अडचणी होत्या, नाशिक महानगरपालिकेवर काही भार होता पैसे देण्याचा. आम्ही तोही भार रद्द केला, गिरीशजींना त्यावेळेस मंत्री केलं होतं आणि मोठ्या प्रमाणात आपण नाशिक शहराला त्यावेळी निधी उपलब्ध करून दिला. बरेच कामं त्या काळामध्ये आपण नाशिक शहरामध्ये करण्याचा प्रयत्न केला. आणि आता देखील महानगरपालिकेचे जे प्रकल्प या ठिकाणी महापौरांनी सांगितले आहेत ते अतिशय चांगले प्रकल्प आहेत. एकच गोष्ट मी माननीय महापौरजी आपल्याला सांगतो की शेवटी शहरं आपली वाढती आहेत आणि या वाढत्या शहरांमधल्या समस्या कधी संपत नसतात. त्यामुळे आपल्याला कधी शांत बसता येत नाही, कधी सॅटिस्फाईड राहता येत नाही. आपल्याला एक समस्या संपली तर दुसऱ्या समस्येकडे पाहावं लागतं. त्यामुळे वाढत्या नाशिकमध्ये आपल्याला जास्तीत जास्त सस्टेनेबल सिस्टीम्स, सांडपाण्याच्या व्यवस्था असेल, कचऱ्याचं नीट आपल्याला निराकरण असेल. आणि आता तर इतक्या संधी तयार झाल्या आहेत. आमचे माननीय नितीनजी गडकरी हे एक प्रकारचे म्हणजे मंत्री जरी असले तरी या सगळ्या ट्रान्सपोर्टेशनमधले ते तज्ज्ञ आहेत आणि त्यांनी आता कचऱ्यापासून बायो CNG तयार करणं याचं नागपुरात काम सुरू केलेलं आहे. म्हणजे येत्या काळामध्ये आता ज्या बसेस आहेत त्या बसेस आपल्याच महानगरपालिकेच्या CNGवर आपण तर नागपूरला त्या बसेस इंट्रोड्यूस देखील केल्या. म्हणजे आपल्याच CNGवर आपल्या बसेस चालवण्याची ही आधुनिक आता हे तंत्रज्ञान सुरू झालं. एवढंच नाही तर आता हळूहळू आपण 100% इथेनॉलच्या बसेस आणतो आहोत. म्हणजे आपलं आता नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साखर कारखाने आहेत. या ठिकाणी आपण जे इथेनॉल तयार करू त्याच्यावर चालणाऱ्या 100% त्याच्यावर चालणाऱ्या बसेस म्हणजे येत्या काळामध्ये फ्युएल देखील 100% आपलं फ्युएल आणि आपली ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आणि ज्यातनं कुठलंही प्रदूषण होत नाही अशा प्रकारची ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम ही येत्या काळात आपण उभी करू शकू. त्याकरता आपल्याला लक्ष घालावं लागेल. एका गोष्टीचा मला विशेष उल्लेख करावा लागेल की या सगळ्या कोरोनाच्या काळामध्ये नाशिक महानगरपालिकेने
मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मेहनत केली। साधारणपणे आपल्याला माहिती आहे की आरोग्य सेवेमध्ये महानगरपालिकेला आपल्या कायद्याने केवळ प्राथमिक आरोग्य एवढीच जबाबदारी दिली आहे, पण अशा महामारीच्या काळामध्ये ही आमची जबाबदारी आहे की तुमची जबाबदारी आहे, ही सरकारची आहे की महापालिकेची आहे, शेवटी आपण सगळे एक आहोत, एक घटक आपला आहे असा विचार करून अतिशय चांगलं हॉस्पिटल या ठिकाणी अतिशय कमी वेळात हे महानगरपालिकेने सुरू केलं, ते चालवलं। अडचणी अनेक आल्या, कारण शेवटी काळच अडचणीचा होता, पण तरी देखील एक अतिशय मोठं हॉस्पिटल या ठिकाणी आपण चालवलं आणि लोकांना सेवा देण्याचा प्रयत्न केला। ही देखील अतिशय चांगली बाब आहे। मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आपण या महानगरपालिकेत चांगलं काम करू शकाल। आताच ज्या प्रकारे अनाउन्स करण्यात आलं, माननीय शिंदे साहेब आपल्या सोबत आहेत, ते तिकडनं बोलू शकत नाही आहेत, पण मला विश्वास आहे की आपल्या महानगरपालिकेच्या ज्या काही समस्या असतील त्या निश्चितपणे आपण शिंदे साहेबांसमोर मांडाव्यात। ते जरूर त्या संदर्भात सकारात्मकतेने विचार करतील आणि आपल्याला त्या ठिकाणी मदत करतील। भुजबळ साहेब देखील आपल्या सोबतच आहेत, शेवटी नाशिकचे सुपुत्र आहेत, त्याच्यामुळे नाशिकमध्ये ज्या काही आपल्या अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्याकरता तेही मदत करतील। आणि त्या दोघांना काही मदत लागली तर अनेक वेळा सत्तारूढ पक्षाला विरोधी पक्षाची मदत घ्यावी लागते, त्याच्यामुळे ती मदत करण्याकरता मी तर आहेच आहे, त्याच्यामुळे ती चिंता करण्याचं कारण नाही आहे। त्यामुळे आपण सगळे मिळून या शहराला एक आधुनिक शहर करण्याकरता योग्य प्रकारचा प्रयत्न करू। आपण या बस सेवेच्या उद्घाटनाकरता मला या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो आणि आपल्याला शुभेच्छा देऊन माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण बघतोय नाशिकमधल्या परिवहन सेवेचा हा शुभारंभ होतोय आणि छगन भुजबळ नाशिकचे पालकमंत्री आणि राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दोघंही जण एकाच मंचावर एकाच व्यासपीठावर या निमित्तानं उपस्थित आहेत। या खरं तर कार्यक्रमाआधी काहीशा थोडा काळ तिथे फलक हटवल्यामुळे तणाव निर्माण झाला होता, पण छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर आलेले आहेत। पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळाचा काल विस्तार करण्यात आला आणि या विस्तारापूर्वी 12 जणांना डच्चू देण्यात आला। आरोग्यमंत्री हर्षवर्धन, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद, माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल आणि या बड्या मंत्र्यांची गच्छंती झालेली आहे। रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्याबद्दल तर कमालीचं आश्चर्य व्यक्त होतंय। या दोघांकडे एकापेक्षा जास्त मंत्रिपदाची जबाबदारी होती। नेमकं कारण काय आहे वगळण्यामागचं हे स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये। या मंत्र्यांकडून काही चुका झाल्या का नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी म्हणून त्यांना बाजूला करण्यात आलं, अशा अनेक चर्चा रंगतायत। आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांना डच्चू देण्यात आलेला आहे। कोरोना काळातलं एकूण सगळी परिस्थिती आणि त्याबद्दलचे निर्णय हे यामुळे कुठेतरी त्यांच्याबद्दल नाराजी होती आणि त्यामुळे कदाचित त्यांना वगळण्यात आलंय का अशी देखील चर्चा सुरू आहे। रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांना मात्र का वगळण्यात आलं यामागचं नेमकं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये, मात्र चर्चा भरपूर सुरू आहे। आणि अनेक काही जणांना काल वगळण्यात आलेला आहे। हा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार होता त्याआधीच सगळ्यात महत्त्वाचं नाव होतं ते म्हणजे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन, त्याचप्रमाणे केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल, प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद, धावरचंद गेहलोत, राज्यमंत्री संजय धोत्रे जे मूळचे अकोल्याचे आहेत, सदानंद गौडा, संतोष गंगवार, देबश्री चौधरी, बाबुल सुप्रियो, प्रताप सारंगी आणि रतनलाल कटारिया यांना देखील काल या मंत्रिमंडळातून वगळण्यात आलेलं आहे। मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी हे नक्कीच मोदींचं धक्कातंत्र आहे असं म्हणायला हरकत नाहीये। कारण नेमकं काय होतं याबद्दल मात्र कुठेही काहीही बोललं जात नाही। चर्चा अनेक केल्या जात आहेत। कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमधलं गैरव्यवस्थापन किंवा हाताळणी यावरून अनेकदा डॉक्टर हर्षवर्धन यांच्यावर टीका झाली होती, ते कदाचित त्यांना भोवलंय का? खरं तर कोरोना संदर्भातले सगळे निर्णय हे पंतप्रधान कार्यालयाकडून घेतले जात होते, पण तरीसुद्धा सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार दुसऱ्या लाटेत जी मृत्यूसंख्या जास्त वाढली ती कदाचित त्यांना भोवली असावी, ते कारण असावं डॉक्टर हर्षवर्धन यांना
बाहेर काढण्याचं. त्याचप्रमाणे केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांचा जो कारभार होता तो फारसा प्रभावी नव्हता, तो समाधानकारक नव्हता असा ठपका त्यांच्यावर ठेवलेला आहे. मात्र त्यांनी प्रकृतीच्या कारणावरून राजीनामा दिल्याचं सांगितलं जात आहे. आता खरं तर उत्तराखंडमध्ये विधानसभेची निवडणूक होतीये आणि त्यामुळे केंद्रीय मंत्रिपदापेक्षा तिथली जबाबदारी देणं त्यांना जास्त महत्त्वाचं ठरू शकेल असं देखील बोललं जात आहे. आपल्या सोबत आहेत लोकमतचे वरिष्ठ राजकीय संपादक संदीप प्रधान. संदीप सर, हाच महत्त्वाचा प्रश्न आहे की अनेक चेहऱ्यांना, विशेषतः काही चेहरे बाहेर जाणं हे अपेक्षित होतं, पण प्रकाश जावडेकर असतील, रविशंकर प्रसाद असतील, यांना जेव्हा वगळण्यात आलं तेव्हा तो काहीसा धक्का बसला होता. काय नेमकी कारणं असतील यामागची? नाही, असं आहे की या संदर्भातली कारणं ना पंतप्रधानांनी स्पष्ट केलेली आहे, ना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने किंवा भाजपने स्पष्ट केलेली आहे. पण जी चर्चा आहे, ज्या पद्धतीच्या बातम्या आलेल्या आहेत त्याच्यानुसार असंच म्हटलं गेलेलं आहे की जावडेकर असतील, रविशंकर प्रसाद असतील, यांची काही वक्तव्य, त्यांनी केलेली ट्विट्स, तर याचा जो परिणाम आहे त्यांना भोगायला लागतोय आणि त्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर जावं लागतंय. कदाचित असंही असू शकेल की काही नेत्यांना आता येणाऱ्या काळात पक्षासाठी काम करणं हे गरजेचं वाटलं असेल. त्यामुळे मग कदाचित त्याच दृष्टिकोनातून सुद्धा त्यांना ही जबाबदारी म्हणजे मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करून पक्षाच्या जबाबदारीत सोपवली जाऊ शकते. पण अर्थातच याबाबतची कोणी स्पष्टता भाजप किंवा संघ किंवा कोणीच केलेली नाही. त्यामुळे या सगळ्या चर्चा आहेत की ही कारणं असू शकतात त्यांना दूर करण्यामागची. संदीप सर, तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला आहे, काही राज्यांच्या निवडणुका आहेत, प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद किंवा पोखरियाल हे प्रवक्ते म्हणून जास्त प्रभावी आहेत असं वाटलं असेल कदाचित. त्यामुळे पक्षाची जबाबदारी, जी प्रवक्ते पदाची जबाबदारी असते किंवा निवडणुकांमध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागतात त्यासाठी म्हणून यांच्यावर जबाबदारी देण्यात येईल. निश्चितच. कारण आता निवडणुका जिंकणं हे भाजपसाठी सगळ्यात महत्वाचं आहे. उत्तर प्रदेशची निवडणूक आहे, त्यानंतर लोकसभा निवडणूक आहे, अन्य काही राज्यात पंजाब वगैरे सारख्या राज्यांमध्ये पण निवडणूक आहे. त्यामुळे या सगळ्याची जबाबदारी घेण्यासाठी या नेत्यांना मोकळं केलं असेल मंत्रिपदाच्या जबाबदारीतून आणि पक्षासाठी त्यांचा उपयोग करून घेण्याचं ठरवलेलं असतं. संदीप सर, डॉक्टर हर्षवर्धन आरोग्य मंत्र्यांना सुद्धा यातून वगळण्यात आलेलं आहे. फक्त आरोग्यमंत्र्यांनीच एकट्यांनी निर्णय घेतले आणि मग ही परिस्थिती हाताबाहेर गेली असं तर होऊ शकत नाही. मग नेमका काय ठपका ठेवला गेलेला आहे आणि का बदलण्यात आलाय? एक तर आपल्याला मान्यच केलं पाहिजे की कोरोनामुळे देशामध्ये म्हणजे केंद्र सरकारची तारांबळ उडालेली दिसते, राज्यांमध्ये सुद्धा राज्य सरकारांची तारांबळ उडालेली दिसते. वर्षानुवर्ष आरोग्य सेवेकडे जे दुर्लक्ष केलेलं आहे केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने, त्याचे परिणाम हे गेल्या 2 वर्षामध्ये भारतीय जनतेला भोगावे लागलेले आहेत. कारण आरोग्यावरचं जे काही निधी आहे, खर्च करण्याचं जे प्रमाण आहे ते आपल्याकडे खूप कमी आहे आणि त्याचे जे परिणाम आहेत. पण शेवटी कसं असतं राजकारणामध्ये, मिळालं असतं तर ते मोदींना मिळालं असतं, म्हणजे मोदींमुळे मिळालं आरोग्य विभागाला, आणि अपयश मिळालंय ते हर्षवर्धन यांच्यामुळे मिळालेलं आहे. त्यामुळे हर्षवर्धन यांना घरी बसवण्यात आलेलं आहे. धन्यवाद संदीप सर या सगळ्या विश्लेषणाबद्दल. यानंतर एक राज्यातली महत्त्वाची बातमी आपण बघूयात. एकनाथ खडसे यांची ईडी चौकशी सुरू आहे आणि ही चौकशी सूडबुद्धीनं सुरू असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. मात्र ही चौकशी सूडबुद्धीनं सुरू नसल्याचं विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. तसंच जर खडसेंकडे सीडी होती तर ते इतके दिवस गप्प का बसले असा सवाल सुद्धा दरेकरांनी केलाय. राणेंना दिलेलं खातं हे खूप मोठं आहे आणि या खात्याचं काम येत्या काही दिवसातच त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना दिसेलच असा टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावलाय. मला वाटतं त्यांची सीडी कुठे राहिले, हरवले मला माहीत नाही, परंतु शेवटी ती हुल मारण्याचा प्रयत्न मला वाटतं असावा. तर एवढ्यात जर सीडी त्यांच्याकडे असती तर खडसे साहेबांनी अजूनपर्यंत थांबण्याची त्यांच्यात मानसिकता स्वभाव नाहीये आणि त्याच्यामुळे मला वाटतं शहला प्रतिशत देण्याच्या उद्देशानं त्या ठिकाणी अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं असेल. सहकार हे केंद्राच्या कृषी कायद्याअंतर्गत एक छोटासा भाग म्हणून होतं. तसं पाहिलं तर देशभर वेगवेगळ्या प्रकारची राष्ट्रीय सहकारी फेडरेशन्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारची सहकारी महामंडळ आहेत
आस्थापना आहेत, परंतु त्याला स्वतंत्र असं खातं नव्हतं आणि त्याच्यामुळे निश्चितपणे या खात्याच्या माध्यमातून देश पातळीवर सहकाराचा त्या ठिकाणी वृद्धी होईल आणि महाराष्ट्रातील सहकाराला बळकटी मिळेल. नाही, संजय राऊत साहेब अलीकडच्या काळात मला वाटतं प्रसार माध्यम आणि भाजपवर टीका करणं या व्यतिरिक्त काहीच लक्ष घालत नाहीत, अभ्यास करताना दिसत नाही. त्यातले काही ठराविक मूडभर उद्योग सोडले तर देशातला उद्योग हा या सगळ्याच्या अंतर्गत आहे. मोठं बजेटिंग असतं. आता संजय राऊत साहेबांना, राणे साहेबांना काही मिळालं छोटंच वाटणार, कारण आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना त्याची उंची माहीत होती आणि म्हणून त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसवलं होतं. परंतु आता त्यांना राणे देशवाचा त्या ठिकाणी कावीळ झालेली आहे. त्याच्यामुळे काही झालं तरी त्या ठिकाणी राणे साहेबांच्या बाबतीत अशाच प्रकारची वक्तव्य येणार. आता ते खातं छोटं की मोठं हे राणे साहेब येणाऱ्या काळामध्ये दाखवून देतील. आणि यानंतर इथे एक ब्रेक घेऊयात, पण दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्याला ब्रेक नंतर बघायच्यात आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.